नाशिक जिल्ह्यातील निफाड सपाट आणि सुपीक जमिनीसाठी प्रसिद्ध असलेलं एक ऐतिहासिक गाव आणि याच गावात उभा आहे तब्बल 300 वर्ष जुना राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जावई सरदार यशवंतराव फणसे यांचा भव्य ऐतिहासिक वाडा. एकेकाळी हत्ती जाईल इतका विशाल महाद्वार, भव्य चौक, बुरुज, कोनाडे, तलवारी आणि होळकरांच्या वैभवशाली इतिहासाच्या असंख्य आठवणी. पण आज मात्र हा ऐतिहासिक वारसा शेवटचा घटका मोजत आहे. तर चला, आज आपण जाणून घेऊया निफाडमधील या दुर्लक्षित पण अद्भुत फणसे वाड्याचा इतिहास. नाशिक जिल्ह्यातील निफाड गावात प्राचीन मानकेश्वर मंदिराच्या समोर उभा आहे हा ऐतिहासिक फणसेवाडा, ज्याला होळकर वाडा म्हणून देखील ओळखलं जातं. हा वाडा सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी संबंधित आहे. सरदार यशवंतराव फणसे हे राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जावई होते. अहिल्याबाई होळकर यांची कन्या श्रीमंत मुक्ताबाई यांचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला होता. सरदार यशवंतराव फणसे यांच्या घराण्याचा उगम नेमका कधी आणि कुठे झाला याचे स्पष्ट संदर्भ उपलब्ध नसले तरी इतिहासात त्यांचा पहिला उल्लेख मुक्ताबाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर आढळतो. त्या काळी यशवंतराव फणसे हे सुभेदार तुकोजीराव होळकर पहिले यांच्या सैन्यातील एका तुकडीचे सरदार असावेत असे मानले जाते. उपलब्ध पुराव्यानुसार अहिल्याबाई होळकर यांनी त्यांची कन्या मुक्ताबाईचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी लावताना आंदण म्हणून निफाड, लासलगाव, सोनेवाडी, शिवरे बोराळे आणि मडकेजाम अशी 5 गावे दिली होती. त्यासोबतच मध्य प्रदेशातील तराना परगण्याचा सरंजामही बहाल केला होता. या संबंधीचे पत्र आजही उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. आषाढी वारीच्या वेळी महेश्वरवरून पंढरपूरला जाणाऱ्या होळकरांच्या दिंडीला संरक्षण देण्याची जबाबदारी देखील सरदार यशवंतराव फणसे यांच्यावर होती. सरदार यशवंतराव आणि मुक्ताबाई यांना नथोबा नावाचा पुत्र होता. सन 1791 मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मुक्ताबाई आणि नयन या दोघीही सती गेल्या. या तिघांची सामायिक समाधी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे फणसे वाड्यात आहे. आज हा परिसर मातंगेश्वर परिसर म्हणून ओळखला जातो. तेथे आजही सरदार यशवंतराव, मुक्ताबाई आणि नयन यांचे संगमरवरी मूर्ती पाहायला मिळतात. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी जावयाच्या स्मरणार्थ महेश्वरमध्ये यशवंतपूर ही पेठ वसवली होती. प्राचीन मानकेश्वर मंदिरासमोरूनच या वाड्याचं विशाल महाद्वार दिसून येतं. हा दरवाजा इतका मोठा आहे की त्यातून हत्ती सहज जाऊ शकत होता. लाकूड आणि लोखंड वापरून बनवलेलं हे महाद्वार आजही त्या काळातील भव्यतेची साक्ष देत उभं आहे. या दरवाजाच्या वर अजून एक मजला आहे. या खोलीमध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे दुर्मिळ फोटो आणि जुन्या पेंटिंग असल्याचं सांगितलं जातं. मी जेव्हा येथे भेट दिली तेव्हा हा मजला बंद होता. कदाचित याची चावी वाड्याच्या मालकांकडे असावी. सध्या या महाद्वाराचा काही भाग दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. महाद्वारातून आत गेल्यावर डावीकडे आणखी एक मोठं प्रवेशद्वार दिसतं. या दरवाजावर मोठे गवाक्ष आहे. दरवाजाच्या बाजूच्या भिंती आखीव दगडांनी बांधलेल्या आहे, तर गवाक्षाची रचना ही विटांमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर आपण वाड्याच्या मध्यभागी म्हणजे चौकात येतो. जुन्या वाड्यांमध्ये मध्यभागी मोकळी जागा असायची, तिला चौक म्हटले जात असे. येथे सण, पूजा, कार्यक्रम होत असत. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी देखील इथे व्यवस्था असायची. या रचनेमुळे या वाड्यामध्ये हवा आणि प्रकाश चांगला खेळत असे. आज मात्र या चौकात सर्वत्र विखुरलेल्या विटा, माती आणि ढिगारे दिसून येतात. या वाड्याच्या भिंतीमध्ये अनेक कोनाडे अजूनही स्पष्ट दिसतात. या वाड्याच्या भिंतीवर आता वड आणि पिंपळाची मोठी झाडे उगलेली आहेत. त्यांच्या मुळांमुळे बांधकाम कमकुवत होत असून हा वाडा हळूहळू ढासळत चालला आहे. या वाड्याची डाव्या बाजूची भिंत मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. मागील बाजूस अजूनही एक मोठा बुरुज दिसून येतो. यावरून पूर्वी या वाड्याभोवती मोठा कोट, तटबंदी आणि 4 बुरुज असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. फणसे घराण्याकडे आजही 2 जुने ताम्रपट जतन करून ठेवलेले आहे. तसेच या वाड्याची आठवण म्हणून 2 तलवारी आणि वाघाच्या कातड्याची पुरातन भंडारी आजही त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. आज निफाडमधील हा ऐतिहासिक वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. इतिहास, शौर्य आणि परंपरेची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तर तो अशा वास्तूंमध्ये जिवंत असतो.
निफाडमधील हा फणसेवाडा म्हणजे मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा एक मूक साक्षीदार आहे. तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच दुर्मिळ ऐतिहासिक ठिकाणांच्या प्रवासासाठी ट्रॅव्हलर महेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.